शेळी मेंढी पालन करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी मी आपणास सांगू इच्छितो की ज्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजेत ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या लक्षात ठेवा तर तुमचं जीवन निश्चित निरोगी राहील आणि कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला होणार नाही, किंबहुना अटॅकसुद्धा तुम्हाला येणार नाही. तर अशी काय माहिती आहे निरोगी जीवनासाठी की जी मी सांगणार आहे, ऐका. मेंढी पालन म्हणजे निरोगी जीवन, कळ का रे माझ्या बाबा, माझ्या बहिणी, माझ्या माता, माझ्या सुनानो. ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा, ATM सारखा पैसा येतो घरा. निरोगी जीवनासाठी लक्षात ठेवा आपल्याकडून व्यायाम होणं हे फार महत्त्वाचं आहे बरं का. आणि हा व्यायाम जर तुमचा आपोआप दिवसभर होत असेल किंवा तुम्ही शेडमध्ये गेल्यानंतर होत असेल तर तुम्हाला घसादुखी, दमा ही वस्तुस्थिती आहे. यासारखे आजार तुम्हाला कधीही अटॅक होऊ शकत नाही, किंबहुना साखर, आलं का लक्षात, डायबिटीस यासारखेही आजार तुम्हाला होऊ शकत नाही. आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे, याशी मी सहमत असेलच असं नाही, परंतु जे सत्य बोलायचं ते मला बोलायची सवय आहे, ते कुणाला आवडो अथवा न आवडो. तर पहा, शेळ्या मेंढ्यांना बोलवायचं कसं. आपण फिरस्ती असेल किंवा आपलं बंदिस्त असेल तरी सुद्धा, आता माझा अर्धा बंदिस्तच आहे ना, लक्षात आलं. आणि उन्हाळ्यामध्ये जवळजवळ पूर्ण बंदिस्त अर्धसुद्धा नाही, एक सकाळी अर्धा तास आणि सायंकाळी अर्धा तास फक्त सोडतो, परंतु आनंद वाटतो त्यामध्ये. ध्यानात आलं का तुमच्या? स्वतःलाच नव्हे तर जनावरांना सुद्धा भावना असतात, त्यांना सुद्धा आपली भाषा कळते. फक्त ही भाषा कळण्यासाठी ती त्यांची भाषा काय आहे, शेळ्यांची भाषा काय आहे, मेंढीची भाषा काय आहे, तिला बोलवायचं कसं, तर ते सांगतो मी पुढे, ऐका. तर मेंढ्यांसाठी प्रथम पहा, मेंढ्यांसाठी असं बोलावं लागतं बरं का, लक्षात ठेवा. शीळ घालायची पाणी पिताना. कशी? तर शीळ आत ओढून घालायची, ते पाशी. जा जा आता शेळ्यांसाठी
शेळ्यांना असं बोलवायचं, या ट्रै, ट्रै, या या ट्रै. किंवा एखादी शेळी जर शिरत असेल तर थिरी थिरी आही थिरी ट्रै 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 या ट्रै या ट्रै या 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 ट्रै 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 या या आगे हर्रे. हे झालं शेळ्या. आता मला याच्यामध्ये सांगायचं आहे काय पहा, मी निरोगी जीवन सांगितलं. ज्या वेळेला तुम्ही हे बोलवताय त्यावेळेला तुमचा कसा व्यायाम होतो तो मी सांगतो. शेळीपालन मेंढीपालन तुमचं असू द्या नसू द्या, आलं का लक्ष. परंतु ज्यांना हे आजार पळवून लावायचे आहे त्यांच्यासाठी हे आवर्जून मी व्हिडिओ तयार केला. कुठलाही रोग असू द्या तुम्हाला लक्षात ठेवा. करून बघा तुम्ही. तुम्हाला घशाचा जो रोग आहे कधी थांबणार नाही. घशाला हा व्यायाम आहे लक्षात ठेवा पूर्ण. आणि दम्यासाठी माणसाला आता ज्या वेळेला हे तुम्ही उच्चारताय, ज्या वेळेला हे उच्चारताय तुम्ही त्यावेळी तुमचं पोट आतमध्ये दबलं जातं. पॅनक्रियाज जिथून इन्सुलिन सिक्रेट केलं जातं, येतं का लक्षात मी काय म्हणतो ते त्या पॅनक्रियाजला व्यायाम मिळाल्यामुळे तुमच्या इन्सुलिन सिक्रिशनची लेवल अतिशय व्यवस्थित राहते. मी सायन्स शिकवणारी व्यक्ती आहे लक्षात ठेवा. कुठला अवयव कशा पद्धतीनं कार्य करतो हे सर्व ज्ञात असल्यामुळं शेळीपालन मेंढीपालन तुम्ही करा अथवा न करा, परंतु हे जर व्यायाम तुम्ही रेग्युलरली केले लक्षात ठेवा आणि सजासजी होतात हो. शेळी मेंढी पालन करणाऱ्या व्यक्तीला, राखणाऱ्या व्यक्तीला, रानातल्या व्यक्तीला कधी अटॅक आलेला तुम्ही पाहिला आहे का? नाही, त्याला अटॅक वगैरे असले रोग नसतात, त्याला डायबिटीस वगैरे असलं नसतं ध्यानात आलं. कारण त्याचा अप्रत्यक्षरित्या हा व्यायाम होतो. आता पहा, हृदयाची क्षमता वाढवण्यासाठी जिथं तुम्ही प्राणायाम जे मी सांगतो विद्यार्थ्यांना ते आपोआप त्या व्यक्तींचे प्राणायाम कसे होतात ते पहा. ज्या वेळेला मी शिळ घालायला सांगतो त्यावेळेला शिळ मी आत ओढतोय, आत ओढतोय लक्षात ठेवा. म्हणजे ओम जसं बाहेर होतं लक्षात आलं तुमच्या तसं हे बाहेर. आणि शिळ ज्या वेळेला तुम्ही अशी घालताय दातातून त्यावेळेला तुमचा श्वास लक्षात ठेवा रोखून धरला जातो आणि पूर्ण श्वास आहे तोपर्यंत तुम्ही शिळ घालत राहता. आणि कुठलंही असू द्या बरं का, तुम्ही इथं ज्या वेळेला डायजेस्टिव्ह सिस्टीमला ज्या वेळेला जोर देता व्यायाम होतो त्याचा ही जी आहे ती सहजरित्या तुमच्याकडून घडून येतं. आणि त्याच्यामुळं आवर्जून मी सांगू इच्छितो की
नसेल कुणाचं शेळी मेंढी पालन तरीसुद्धा मेंढी पालनासाठी जे मी सांगितले व्यायाम लक्षात ठेवा. ते व्यायाम तुम्ही ऑलरेडी होतात, ध्यानात आलं का करून बघा बघ. घशाचा कुठलाही त्रास असू द्या तुम्हाला. मी एवढं रात्रंदिवस टीचिंग करतो, व्हिडिओ काढतो, परंतु माझा आवाज आहे तसाच आहे. कारणच आहे त्याला लक्षात ठेवा. 10 मिनटं वाघरातून फिरलं की फक्त वाघरातून फिरता फिरता मी बोलवतो. कशाला कट होईल सांगा बरं. तुम्ही जे दम्यानी जे रासलेला आहात तुम्ही, तो होऊ शकत नाही तुम्हाला. हे व्यायाम शास्त्रीयदृष्ट्या मेंढी राखणारे आणि शेळ्या राखणारे यांना अटॅक, डायबिटीस वगैरे का होत नाही त्याची मी कारणं सांगितली. कुणाला आवडतील, कुणाला आवडणार नाहीत, कोण हसण्यावारी नाही, परंतु सत्य बोले माझी वाचा, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, सत्य बोले माझी वाचा. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.